मित्रांनो, तुमच्या छोट्या मोठ्या लॉग मध्ये आम्ही परत स्वागत करत आहे. मी सिद्धेश बोरिडकर, मी राजश्री बोरिडकर, ही माझी आई, मी तिचा मुलगा. आणि आज आमच्याकडे गावदेवीची पालखी आहे. मम्मीने काय एक नंबर आरती सजवली आहे. आरतीचं ताट सजवलंय आणि ते हृदय पण मस्त सजले आहे बघा. हे बघा. आणि देवांग पण आलाय. ये देवांग. देवांग सुद्धा आलाय पालखीचा आनंद घेण्याला, मजा करायला. बघूयात पुढे काय होता. आम्ही पूर्ण आमच्या अक्षरशः गल्ली आमची जी आहे ती आम्ही पूर्ण सजवली आहे. आता बघूयात. आता मी त्याचे व्हिडिओज पण मी टाकीन पुढे. अजून थोडंसं फंबल होत आहे, ऍडजस्ट करून घ्या. कारण की उत्साह आहे तो एक वर्षभर आम्ही त्या गोष्टीची वाट बघत असतो आणि खूप खूप मस्त हा दिवस असतो. आता आम्ही अजून दर्शन पण नाही केलं देवीचं. सकाळी ॲक्च्युली ऑफिसला जायचं होतं दोघांना, मम्मीलाही मलाही. मग आता आम्ही चाललोय परत. पालखी गेल्यानंतर मग आम्ही देवीचं दर्शन करायला जाऊ. तिकडचंही तुम्हाला थोडंफार दाखवीन मी. चला पुढे भेटूया. फंबल यार, फंबल होत्या. चालेल, चला पुढे भेटूयात आपण. आणि परत एकदा आपण पुढे भेटूयात, बरोबर. बघ किती सुंदर दिसते माझी बहीण. आणि काय ताट सुंदरच आहे माझी पोरगी. पोरगी आली, पोराला विसरलीस. नाही, तुला कसं विसरणार रे, तुला विसरून चालणारच नाही. चला पुढे भेटूयात. डान्स चालू आहे, मला आवाज माहिती आहे. फटाके भरून आणले आहेत, धिंगाणा होणार आहे, आतिषबाजी. काय ताई?
बघा थोडी मस्तपैकी सजली आहे. रायशू ॲक्च्युली पालखी आतमध्ये गेली आहे आणि हृदय आणि मी चाललो आता घरी परत. तर थोडा मंदिरात जायचं आहे, त्याच्यामुळे आता मम्मी इकडे वाट बघताय. तर जातो आम्ही मंदिरात. तिकडचं तुम्हाला थोडंसं रायशू पण आहे, मस्त हृदय आहे, देवांग आहे. हे बघा लाडाची गौराई, तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असाल. काकी पण आहेत मस्त. काकी बघा, आम्ही चाललो मस्त देवीचं दर्शन करायला. चला बघूयात पुढे आणि तुम्हाला दाखवतो, तुम्हालाही देवीचं दर्शन करतो. पाहू एक ये बटन ये बटन घे ऋतू पायपट ऋतू पायपट सिद्धेश पालखी बोल अशा बसल्यात मस्तपैकी. गेले पाहुणे. प्रसाद मिळालाय, शिरा आहे. संपूर्ण दैतर गावागावातून आपल्या गावदेवी मंदिराची पालखी मस्त सुंदर असं संपूर्ण परिसरात परिक्रमा करत सर्वांना दर्शनाचा लाभ देत पालखी ठिकठिकाणी मिरवली जात आहे. सुंदर असा मंडप केलाय. खूप मस्त वाटतं, खूप प्रसन्न वाटतं इथे. भजन मंडळी आलेत, भजन चालू आहे. बघू जरा भजन करता आलं म्हणजे भजन ऐकायला मिळालं तर बघूयात, नक्कीच ऐकून तुम्हाला. थोड्याशा गप्पा इथे चालू आहेत. जुनी बाजूवाले वगैरे भेटले की थोड्या गप्पा होतातच, त्या गप्पा होत आहेत. खरंच विसरलो पुऱ्या मी आणायला. जा आणि परत घेऊन ये. कधीची वाट बघते पोरगी. पुऱ्या काय रे फसवतोस. वा पाणीपुरी, वाव मम्मीच्या हातची ती पण यम. चला मग आता पाणीपुरी खातो मस्त आणि नंतर मग तुम्हाला अजून पुढे पालखीचे थोडे अजून नाचतात वगैरे, मुलं फुल एन्जॉय करतात, ते थोडं दाखवतो तुम्हाला. पुढे भेटूयात मग आता. खूप टेस्टी बनवलं आहे मम्मीने, शब्दच नाही. मी टेस्टीच बनवते, जे काय बनवते टेस्टीच बनवते. हो, मी ॲक्च्युली दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये पण नेली होती, तर माझ्या फ्रेंड्स लोकांसाठी ते कॉलेज लोकांसाठी. तर त्यांना पण एवढी आवडली ना, तर मला आता बोलत आहेत की अरे नेक्स्ट टाईम कधी आणते बनवून.
आण ना एकदा बनवून. असंच एकदा मम्मीनी सुके बोंबलाचं चटणी असते तेल कांद्यावरची, ती सुद्धा बनवली होती. ती पण त्याला मला प्रचंड आवडली होती. तर त्यांनी मला सांगितलं ते पण एक दिवशी बुधवारी वगैरे असंच घेऊन ये, ज्या वाराला आम्ही खाऊ शकू. तू फक्त तेच घेऊन ये, बाकी आम्ही डाळ भात आम्ही किंवा चपाती वगैरे जे काय असेल ते आम्ही घेऊन येऊ. गोड बघायला गोड ना कसं मस्त गोड खाते, मस्त आहे. चला आता आम्ही पटापट खाऊन घेतो. अजून पुढे काय असेल तर अजून तुम्हाला दाखवतो मी. चला. काय करायला लागलं बघा, की एक एक पाणीपुरी खाऊन खाऊन कंटाळली, पण तिने डायरेक्ट एखाद्यात पुऱ्या हे केल्या, तोडल्या, त्यात पाणी टाकलंय, रगडा टाकलाय. आता गोड पाणी टाकेल बघा. मिक्स करून ते सगळं काय लावलंय तिने. भाजी संपली बघ. काय बोलणार आहे या बाईला आता, बाईला नाही म्हणजे मुलीला. रगडा संपला. रगडा आहे, तिने रगडा त्यात टाकला, त्यात तिने पुरी टाकली आणि त्यात तिने पुरी तोडून टाकली तिने अशी, आणि त्यात तिने पाणी टाकलंय गोड आणि तिखट. आवडतं ना तिला, खाऊ दे ना. खाऊन दे, खा खा. बघा कशी खाते बघा, आमची लाडाची लेक. काय मस्त लागते पण मस्त लागतंय पण उद्या त्या नाचीसाठी एनर्जी पाहिजे तिला म्हणून जाऊन आता पालखीत नाचायचंय, म्हणून ती पटापट सगळं खाऊन घेते. आणि अजून काहीतरी आम्ही अजून ऑर्डर करणार आहेत, थोडंसं जेवण. आता जर नाश्ता केला आहे, पण एवढं पोट तर भरल्यासारखं झालं आहे, पण एक बोलतात ना, एक मील Missing आहे. हवी रात्रीची मील, त्याशिवाय झोप लागू शकत नाही. बरोबर ना उदय? बरोबर झोप लागणार नाही ना तुला खाल्ल्याशिवाय. नाही. चला भेटूयात पुढे अजून असंच काय, अजून भेटलं तर अजून तुम्हाला काहीतरी दाखवीन मी. काय काय आणू? जा लवकर आण जेवण. अरे आत्ता पाणीपुरी झाली, 10 मिनिटं पण आले पाणीपुरी खाऊन. अर्धा तास झालाय. अरे आत्ताच खाऊन झाले, 10 मिनिटं आली, 10 मिनिटं झाले पाणीपुरी खाऊन. आता लगेच जेवण आण. ठीक आहे, आता मांडतो. किती खाल्ली? 4 प्लेट. ह्याला ठेवलीच नाही, दाखवायला पण नाही, वास पण Proof घ्यायला पण. नाही ठेवली. वास पण घ्यायला ठेवली नाही, बघितलं. त्यांनी पण खाल्ली, त्याची पण चुकी आहे, त्यांनी नाही ठेवली. मी खाल्ली मित्रांनो, मी खाल्ली. मी नाही खाल्ली नाही असं नाही बोलत, मी थोडेच खाल्ले, 2-3च पुऱ्या खाल्ल्या, हिनेच खाल्ल्या सगळ्या. तू 2 पुऱ्या खाल्ल्यास? शाणे हा, तो 2 प्लेट खाल्ल्या, बस 2 प्लेट खाल्ल्या मी. 2 प्लेट मध्ये तिने 12 4 प्लेट खाल्ल्या, वरून हिला आता 4 प्लेट खाल्ल्या होती, जेवण त्याला बनवायला जेवण आहे. पाहिजे हिला. आता चाललो बघतो, राईस घेऊन येतो जाऊन. मी नाश्ता थोडंफार. नाही केलाय. नाश्ता मग आम्ही पण नाही गेलो, मी डायरेक्ट ऑफिसवरून डायरेक्ट आलो. मी त्यावेळेस जेवण पण नाही जेवलंय. मी भंडाऱ्याला पण गेली नाही. शब्द नाहीत या मुलीसाठी. चला आता पार्सल घेऊन आलो आहेत, पण आम्ही तर हृदयला मुद्दामून सांगू की अरे आम्हाला कुठे काय भेटलंच नाही, आणि बघा तिची रिॲक्शन काय असेल. आम्हा तुम्हाला दाखवतो इकडं. हृदय येते बोल दादा आलं. प्रकारे मला पोपट झालाय. हृदय गेल्या मामाच्या घरी, तुझे दादा आला की मला फोन करा, मग मी येते. चला लावला लाव.
अशा प्रकारे मित्रांनो गावदेवीची पालखी आपली देवळात पोचली आहे आणि आता सगळे आता झोपले आहेत म्हणून मम्मी हृदयच्या घरी गेली. विहान होता पण तो आज व्लॉगमध्ये जास्त दिसणार नाही तुम्हाला कारण की तो आज फुल एन्जॉय करत होता त्याच्या मित्रांसोबत. सगळे चिल्ली पिल्ली नाचत होते, सगळे खूप भारी वाटत होतं आणि मी व्लॉग इथेच आज संपवतो कारण की मम्मी पण झोपली आहे. अक्षरशः म्हणजे वाजलेत खूपच लेट झालं आहे, 12:30 वाजले, त्याच्यामुळे मी लवकर बंद करतो आहे. चला मग आपण असाच नवीन पुढे व्लॉगमध्ये भेटूयात. इथेच मी आता समाप्ती करतो. चला थँक्यू.